अमावस्येचा गर्द अंधार, रात्रीची भयान शांतता, केवळ एक वृद्ध महिला घरात झोपलेली, आकाशात दाटून आलेले ढग आणि श्वानांचे गंभीर ओरडणे आणि त्यामध्ये अघोरी पूजेचा झालेला प्रयत्न म्हणजे सर्वच भीतीदायक। दर्यापुरातील सिव्हिल कोर्ट भागात राहणाऱ्या चौखंडे कुटुंबाला सकाळी पहाटेच्या सुमारास हा प्रकार दिसताच सर्वत्र अफवांचे पेव निर्माण झाले। सकाळी घराचे दार उघडताच दारासमोर ही अघोरी पूजा दिसली। हळद कुंकू, गुलाल, लिंबू, सुया, खाण्याचे साहित्य आदी घराच्या मुख्य दारासमोर मांडलेले आढळले। यासह पिण्याच्या पाण्याचा अर्धा भरलेला ग्लास सुद्धा ठेवलेला होता। हा प्रकार पाहताच घरातील म्हातारी आई घाबरून गेली। तिने मुलास बोलविले आणि हे काय ते दाखविले। लगेच मनात अमावस्या असल्याची कल्पना आली। कुणी केले असेल आणि कशासाठी केले असेल अशा अनेक भीतियुक्त कल्पना दाटल्या। प्राध्यापक नितीन चौखंडे हे दर्यापुरातील JD पाटील सांगोळकर महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहेत। त्यांनी असल्या अंधश्रद्धेवर विश्वास नसल्याचे ठणकावून सांगितले। शेजारीही जमले, त्यांनीही हा प्रकार बघितला। वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या। आजच्या विज्ञान युगातही असल्या भाबड्या अंधश्रद्धेवर लोकांचा विश्वास बघून आश्चर्य निर्माण झाले होते। अखेर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करीत अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कुण्या अज्ञात इसमाचा हा खोडसाळपणा असल्याचे प्राध्यापक चौखंडे यांनी सांगितले। प्राध्यापक चौखंडे हे अमरावतीवरून दररोज दर्यापूरला येणे जाणे करतात। दर्यापूरला स्वतःचे घर असून तेथे वृद्ध आई व मुलगी हे राहतात। शिक्षणानिमित्त परिवार अमरावतीला राहतो। रात्री त्यांचा मुक्काम असल्याने प्राध्यापक चौखंडे यावेळी घरीच उपस्थित होते। दर्यापूर येथून विदर्भ न्यूज करिता शशांक देशपांडे यांचा हा वृत्तांत।